न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नेपाळमधील आंदोलनानं हिंसक वळण घेतलेलं आहे। पंतप्रधानांनंतर आता नेपाळच्या राष्ट्रपतींनीही आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे नेपाळमधील परिस्थिती सध्या अस्थिर असल्याचं चित्र आहे। नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये जेन झी युवा आंदोलनामुळे झालेल्या हिंसाचारानंतर ओली यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतलाय। नेपाळ सरकारनं 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातल्यानं नेपाळमधील तरुणाई आक्रमक झाली होती आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी निदर्शनं देखील सुरू आहेत। या आंदोलनानं अचानकच हिंसक वळण घेतलं। सरकारचा निषेध करणाऱ्यांनी संसद आणि के.पी. शर्मा ओली यांच्या खासगी निवासस्थानी जाळपोळ केली आहे। तसंच रस्ते बंद करून हिंसाचारही केलाय। पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला। हिंसक आंदोलनादरम्यान 20हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागलेला असून शेकडो जण यामध्ये जखमी झालेले असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे तिथे सध्या कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळल्याचं चित्र आहे। नेपाळमधील परिस्थिती सध्या खूप अस्थिर आहे। तर एकंदरीतच नेपाळमधली काय परिस्थिती आहे हे दाखवण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत। नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि त्यानंतर मात्र महत्त्वपूर्ण जागांवरती जाळपोळ करण्यात आल्याचंही पाहायला मिळतंय। जेन झी म्हणजेच त्या ठिकाणची नेपाळमधली तरुणाई रस्त्यावर उतरलेली होती। रस्त्यावरती उतरल्यानंतर अक्षरशः त्यांनी त्या ठिकाणी निदर्शनं केलेली आहेत। कशा प्रकारे युवा पिढी रस्त्यावरती उतरलेली आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। तर नेपाळमधील तरुणाईनं के.पी. शर्मा ओली यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर सध्या त्या ठिकाणची सत्ता ही तात्पुरती लष्कराच्या हाती गेलेली आहे। देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा देताच आता राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि त्यामुळे आता नेपाळच्या महत्त्वाची अशी पंतप्रधान आणि राष्ट्रपती अशा दोन्ही पदं जी आहेत ती या घडीला रिक्त आहेत। पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी राजीनाम्यानंतर आता या आंदोलकांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे। तरी देखील राजधानी काठमांडूतील परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही आहे। शहरामध्ये सगळीकडे धुराचे लोट दिसत आहेत। आता नेपाळमधील परिस्थितीवरून जे काही प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाले त्यांची उत्तरं घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे आणि माजी मेजर जनरल अनिल बाम यांना। सतीशजी आपल्यापासून सुरुवात करेल। जाळपोळ आणि असलेली सध्याची परिस्थिती आपण पाहतोय आणि या संपूर्ण परिस्थितीवरती जर आपण लक्ष घातलं बांगलादेश आणि श्रीलंकेनंतर नेपाळ का पेटलं, शेजारी राष्ट्रांमध्ये नेमकं काय चाललंय, आशिया खंडात नेमकं काय सुरू आहे आम्ही पाहायचं। साऊथ एशियन फेनॉमेनन असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। श्रीलंकेमध्ये आपल्याला माहित आहे की आर्थिक अस्थैर्य होतं, इकॉनॉमिक बँक्रप्सी होती आणि त्यामधून ते सगळं आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं होतं। बांगलादेशमध्ये आपण पाहिलं की मुळात तिथल्या युवकांनी हे आंदोलन सुरू केलं होतं, पण बांगलादेशमधला एक महत्वाचा फॅक्टर जो नेपाळ फॅक्टरशी जे आहे आपल्याला त्याचं कंपॅरिझन करता येणार नाही ते म्हणजे पाक पुरस्कृत अशा प्रकारच्या एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजी असणाऱ्या संघटनांनी हे फंड केलं होतं आणि सपोर्ट केलं होतं, म्हणून ते बांगलादेशमध्ये सगळं आंदोलन त्या ठिकाणी झालं। आणि आज घडीला आपण पाहतोय की तात्कालिक कारण सोशल मीडिया बॅन त्या ठिकाणी होतं, पण खरं कारण आहे गुड गव्हर्नन्सचा अभाव, सुप्रशासनाचा अभाव। 2008 मध्ये तिथले राजेशाही पद्धत त्या ठिकाणी गेली, तशा प्रकारचं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झालं आणि 2008 पासून आतापर्यंत एक नाही दोन नाही 14 वेगवेगळ्या प्रकारची सरकार या नेपाळच्या जनतेनं त्या ठिकाणी अनुभवली। वेगवेगळ्या प्रकारची कॉम्बिनेशन युती त्या ठिकाणी झाल्या, पण दुर्दैव असं की अशी 14 प्रकारची सरकार आल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी राजकीय अस्थैर्य होतं आणि त्या राजकीय अस्थैर्यामधून जे आहे एक प्रकारे आर्थिक अस्थैर्य आलं, ज्याचा म्हणजे आज सुद्धा तिथल्या जनतेला बेरोजगारीचा प्रश्न असो, महागाईचा प्रश्न असो आणि प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार याचा सामना करावा लागतोय आणि याचाच एकत्रित विचार करून युवकांचा असंतोष हा या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला बाहेर आलेला दिसतोय। मुळात या सगळ्यांमागचं मूळ कारण म्हणजे एक प्रकारे गुड गव्हर्नन्स, थोडक्यात आपण ज्याला म्हणू सुप्रशासनाचा अभाव, ही कॉमन थ्रेड आपल्याला या तिन्ही सगळ्या घटनांमध्ये दिसते। दुर्दैव की हे तिन्ही राष्ट्र आमची शेजारी राष्ट्र आहेत आणि त्या अनुषंगानं भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवर त्याचबरोबर एकूणच भारताच्या परराष्ट्र नीतीवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतात। बरोबर आहे अनिल सर, ज्या प्रकारे सतीश सरांनी महत्त्वाचे मुद्दे सांगितले आशिया खंडात नेमकं काय सुरू आहे, आजूबाजूने आपण घेरले गेलेलो आहोत। तर दुसरीकडे जसं बांगलादेशमधून शेख हसीनांनंतर नेपाळमधून देखील ओली यांना देश सोडावा लागण्याची
त्या ठिकाणी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे असं आपल्याला वाटतं का? त्यांनाही पळ काढावा लागेल का? नेपाळ सोडावा लागेल का? अनिलजी. नेपाळमध्ये जे घटनाक्रम चालू आहेत आणि आपण पाहिलं की तिथले प्रधानमंत्रींनी आपला राजीनामा दिला आहे हो. आणि असं म्हटलं जात आहे की ते एअरपोर्टवरती तयार आहेत दुबईला पलायन करायला. हम्म, हम्म, हम्म. कारण सध्या त्यांच्याकडे त्या लोकेशनमध्ये त्यांना राहणं शक्य नाही आहे आणि आपण पाहिलं की प्रधानमंत्रींनी राजीनामा दिल्यानंतर आपण हेही पाहतो आहे की त्यांचे राष्ट्रपती यांनी पण राजीनामा दिला आहे हा. आणि तिथे चौफेर अशी अनार्की झाली आहे, त्याच्यामुळे काही कळत नाहीये की या क्षणाला कोण कंट्रोलमध्ये आहे. हम्म, हम्म. इतक्या वेळ जेव्हा त्यांचे राष्ट्रपती प्रेसिडेंट जागेवरती होते आपले रामचंद्र पुढेल, तेव्हा वाटत होतं की काही ना काही दिशेने हा वाटचाल करेल. त्यांनी अपील पण केलं होतं स्टुडंट्सला आणि बाकी झेन झीला की तुम्ही वाटाघाटी करा, टेबलावरती या, आमच्याशी बोला, आपण हे कम्प्लीट हे सगळं जितकं घडामोडी चालू आहेत ह्यांचं आपण निस्तारण करू. हे एक दिवसाचं किंवा 2 दिवसाचं किंवा सोशल मीडिया बॅन केला म्हणून हे असं सुरू झालं असं नाहीये. बरं. हे चिघळत होतं जवळजवळ पुष्कळ 8-10 वर्षापासून. मागच्या जुलै 24 मध्ये जेव्हा हे सरकार आलं, काँग्रेस कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ आणि मार्क्सिस्ट लेनिनिस्ट आणि नेपाली काँग्रेस हा. या दोघांनी मिळून हे सरकार बनवलं आणि ठरवलं की अर्धा वेळ आपण हे सरकार चालवावं. आता सध्या जे आपले निवृत्त किंवा राजीनामा ज्यांनी दिला आहे ते खडगा प्रसाद ओली आणि याचे नेपाळी काँग्रेसचे देवबा यांनी ठरवलं की आपण अर्ध करू. हम्म, हम्म, हम्म. हे जे आता पेटलं आहे आणि जे खूप प्रमाणात वरती गेलं आहे ह्याची कारणं खूप आहेत. खूप प्रकारचे वेगवेगळे तिथे इश्यूज आहेत आणि प्रॉब्लेम्स आहेत. सर्वात मोठा जसा शेती आहे, शेतीला बिलकुल वाव नाहीये. तिथला यंगस्टर शेती करायला पाहत नाही आणि इतकं करप्शन आहे. फॉर एक्झाम्पल शेतीमध्ये पाहिलं तर त्यांना बियाणं मिळत नाहीत, त्यांना खाद मिळत नाहीत. त्या लोकांना फक्त मिळतं जे पार्टीचे आहेत किंवा जे पैसे चारतात. बरं. करप्शन चरापोटीला गेलाय. इतकं करप्शन आहे असं म्हणतात की कुठल्याही अलॉटमेंट मध्ये फक्त 30% ते वापरला जातो, बाकी 70% तिथले जे पॉलिटिशियन्स आहेत, जिथले राजनयिक आहेत ते मिळून खातात. अशा देशामध्ये जर का ही हालत आहे आणि सर्वात मोठी गोष्ट जी आहे ती आहे नॉन अवेलेबिलिटी ऑफ जॉब्स. हा, हा, तिथे हा. नसल्यामुळे पलायन करतायत आणि मायग्रेशन खूप हेवी लेवलला आहे. बरोबर आहे. आता म्हणणं सोपं जाईल की हे चिघळणार आणि जोपर्यंत कंट्रोल होत नाही, आता ऐकलंय की आर्मी कंट्रोल करणार आहे आणि थोड्याच वेळात तिथले जे आर्मी चीफ आहेत जनरल अशोक राज सिद्धेल हे पूर्ण देशाला ऍड्रेस करणार आहेत आणि सांगतील की कशा प्रकारे आपण पुढची वाटचाल करणार आहोत आणि कुठल्या दिशेने आपण खुश करणार आहोत. बरोबर आहे अनिल सर. अगदी काही क्षणात काय होतं यावरती देखील आमचं लक्ष असेलच. मात्र तुम्ही जी परिस्थिती आणि तिचं वर्णन केलं, सतीश सर तुम्ही देखील वर्णन केलं. खरं तर काय 20 पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू होणं हे खरोखर धक्कादायक आहे. मात्र भारत ज्या देशामध्ये आपण राहतोय, आपल्या आजूबाजूची जर परिस्थिती पाहिली, पाकिस्तानमध्ये अराजकता पाहायला मिळते, श्रीलंकेत पाहायला मिळते, बांगलादेशमध्ये पाहायला मिळते आणि आता चौथी परिस्थिती म्हणजे नेपाळमध्ये अनकंट्रोलेबल कंडिशन जी पाहायला मिळते आहे. यामध्ये नेमकं कुणाचा हात असू शकतो? जेनझी काय करू शकतात याची ही थोडक्यात आलेली झलक आहे. म्हणजे लोकांना हाताला काम देणं किती गरजेचं झालेलं आहे. दुसरीकडे सोशल मीडियाचा अतिवापर काय आगडोम उसळवू शकतो संपूर्ण जगभरामध्ये, त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणता येईल का सतीश सर? नक्कीच. म्हणजे जेन-झी जे आहे हे फक्त नेपाळ पुरतं नाही, संपूर्ण जगामध्ये जे आहे बरोबर. आपण अरब स्प्रिंगमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत, ज्या ठिकाणी युवा शक्तीची शक्ती किती मोठी असते, हे वेळोवेळी त्या ठिकाणी आपल्याला दिसलेलं आहे. मुळात तुम्ही सुरुवातीला जे सांगितलं, की दुर्दैवानं भारताच्या सभोवतालच्या राष्ट्रांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यामधला एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे चायना सुद्धा आहे. चायनाची 3E पॉलिसी आहे. त्यामधलं एक म्हणजे एन्सर्कलमेंट. भारताच्या सभोवतालची जी राष्ट्र आहेत, त्यांना एक प्रकारे अस्थिर करायचं आणि या अस्थिरतेचा फायदा आपलं त्या ठिकाणी बस्तान बांधण्यासाठी, आपली इकॉनॉमिक त्याचबरोबर मिलिटरी बेसेस बनवण्यासाठी चायना नक्कीच नेहमीच या सगळ्या परिस्थितीचा फायदा त्या ठिकाणी करून घेत असतो आणि तशीच काहीशी परिस्थिती नेपाळमध्ये जी आहे, एक प्रकारे चंचू प्रवेश तिथल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनानी जे आहे, या नेपाळमधल्या
कम्युनिस्ट पार्टीच्या मदतीनं त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी वाढतंय आणि एकेकाळी कित्येक म्हणजे मी म्हणेल की एन्शियंट पिरियड पासून आपलं नातं असणाऱ्या नेपाळला भारतापासून दूर लोटण्याचा प्रयत्न हा चायनाकडून त्या ठिकाणी याच्यात केला बरं. जातोय. माझ्या मते नक्कीच हे सगळं भीषण असं चित्र त्या ठिकाणी आहे आणि भारताच्या फॉरेन पॉलिसीला एक प्रकारे डिप्लोमसीला प्रोएक्टिव्हली या सगळ्या परिस्थितीकडे पाहणं आवश्यक आहे. डिप्लोमॅटिकली काम करणं, त्याचबरोबर पडद्याच्या मागे सुद्धा भारत धार्जिण्या अशा काही पॉलिटिकल पार्टीज नेपाळमध्ये असतील, त्याचबरोबर तिथली राजेशाही पद्धती असेल, त्या भारत धार्जिण्या अशा एलिमेंट्सला कशा प्रकारे तिथे सत्तेमध्ये येता येईल किंवा कशा प्रकारे त्यांचं वर्चस्व त्या ठिकाणी राहील, यासाठी सुद्धा अप्रत्यक्षपणे भारताला जे आहे पडद्यामागे काम करणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. बरोबर आहे कारण सतीश open सर, जसं वेळीच अशांत काही नेपाळ उपाययोजना करणं गरजेचं आहे तुम्ही सांगताय. हा मुद्दा पूर्ण करा सर. अशांत नेपाळ असेल तर भारताची सुरक्षा, निर्वासितांचे लोंढे, भारताचं आर्थिक हित आणि भारताचं आंतरराष्ट्रीय हित हे नेपाळ सारख्या भूराजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या देशाशी निगडीत आहे आणि म्हणून नेपाळ अशांत राहणं हे भारताला बिलकुल परवडणार नाहीये. बरोबर आहे. सूचक असा इशारा आपण यावेळेला देऊ इच्छित आहे. मला अनिल सरांकडे जायचं. अनिल सर, जसं सतीश सरांनी सांगितलं की आजूबाजूच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणं हे तितकंसं सोपं झालेलं आहे या सर्व राष्ट्रांना. मात्र दुसरीकडे नेपाळ कधीपर्यंत जळत राहील असं तुम्हाला वाटतंय? भारताला या जाळपोळीची किती धग पोहोचणार आहे याची आत्ताच काळजी घेणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला अजून टॅरिफ बॉम्ब संपत नाही, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरती निर्माण झालेला आणखी एक प्रश्न, भारताचं धोरण किती महत्त्वपूर्ण असेल, कुठल्या उपाययोजना करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? अनिलजी. चीन हा असा राष्ट्र आहे की जिथे जिथे इन्व्हेस्टमेंट करतो तिथे तिथे त्या कम्प्लीट देशावरती तो काबीज करतो. आपण पुष्कळ एक्झाम्पल्स पाहिलेत. एक पाकिस्तान सर्वात मोठा एक्झाम्पल आहे. आपण आपल्या नेबरहुड मध्ये पाहिलं तर आपल्याकडे श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे, भूटान आहे. हळूहळू प्रयत्न करतायत की कशा प्रकारे भारताची कोंडी केली जाईल. आजची जी परिस्थिती आहे नेपाळमध्ये, ही अशी परिस्थिती का झाली? आपण पाहिलं होतं की ह्यांचे प्रधानमंत्री काही दिवसापूर्वी शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या मीटिंग मध्ये होते आणि त्याच्यानंतर खास जी मिलिटरी परेड झाली, 26 देशांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री तिथे होते, त्याच्यामध्ये एक होते. ह्यांच्याकडे चायना पूर्ण प्रयत्न करतं आणि सक्सेस अचीव करतं जेव्हा एका देशाला ते पूर्ण आवळून आपल्यामध्ये घेतात. आता तुम्ही नोटीस केलं असेल की जितके हे देश आहेत आपल्या सराउंडिंग मध्ये, हे आपल्या भोवती एक विळखा घालतायत. कारण चायनाला काहीही झालं तरी, कितीही त्यांनी तोंडाने म्हटलं हिंदी चीनी भाई भाई किंवा म्हटलं की आम्ही कोऑपरेशन मध्ये इंटरेस्ट आहे, कॉम्पिटिशन मध्ये नाही, हे सगळं बोलायची बाब आहे. अस्तित्वामध्ये चायना पूर्ण प्रयत्न करेल की कशा प्रकारे भारताची कोंडी केली जाईल. तुम्ही प्रश्न विचारला की भारताने आता या वेळेला काय करायला पाहिजे. कुठलाही देश जेव्हा त्याच्या आजूबाजूला अस्थिरता असते, त्याचा प्रोग्रेस, त्यांचा विकास, त्यांचा विकसितपणा बिलकुल होत नाही. आणि जर का आपण प्रत्येक क्षण आपण हे पाहतोय की आता ह्याची झळ आपल्या कधी पोहोचणार, कारण जितकं मायग्रेशन होईल, कुठल्याही देश असो, बांगलादेश असो, म्यानमार असो, नेपाळ असो, सर्वात पहिले धाव भारताकडे घेणार. आणि आपले जे संबंध आहेत भारत आणि नेपाळचे, पूर्णपणे पोरस बॉर्डर आहे, कोणीही कधीही इकडे येऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला हे सज्ज राहायला पाहिजे. ऑलरेडी बॉर्डर्स वरती SSB असो का बाकी ट्रुप्स असो, ते सज्ज आहेत आणि आपण हे जवळून पाहायला पाहिजे. आणि जितक्या लवकर नेपाळमध्ये शांतता होईल, एक हिंदू राष्ट्र आहे, त्याच्यामध्ये भारताचा फायदा आहे आणि पूर्ण जगाचा फायदा आहे आणि स्पेशली आपल्या आपल्याला खूप फरक पडणार आहे. अनिल सर, ज्या प्रकारे अस्थिरता आहे त्याला स्थिरता कोण देणार याकडे लक्ष असेलच. मात्र त्या ठिकाणची अस्थिरता ही आपल्या देशाला झळ पोहोचवणारी नसावी, यासाठीच्या उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या झालेल्या आहेत. धन्यवाद अनिलजी आणि सतीशजी, तुम्ही या चर्चासत्रामध्ये आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. मात्र नेपाळमधल्या परिस्थितीवरती, तिथल्या प्रत्येक राजकीय घडामोडीवरती लोकशाही मराठीची देखील नजर असेल. प्रत्येक बातमीपत्रातून या संदर्भातले अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. मात्र तुर्तासाच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.